जनता दरबार तुम्ही घेतला, काय कसा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे. भरपूर तसे आपले सर्वच बारामतीकर इथं आलेत आणि वाटलं नव्हतं की खरंच एवढे लोक पहिल्याच दिवशी येतील, पण तेच दादांचं प्रेम सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही दिसतं आणि मी पण दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतो. दादा, आज जे बारामती शहर आणि ग्रामीण भागातले जे नागरिक आलेले आहेत, विशेषतः त्यांच्या कोणत्या समस्या होत्या त्या सोडवण्यात? तशा भरपूर समस्या आहेत, काय आरोग्याच्या असतील, काही शिक्षणाच्या असतील, मग नंतर पाण्याचे, लाईटचे, तसे भरपूर, आणि मग रस्त्यांचे पण काय अडचणी आहेत तसे भरपूर आहेत. आता तुम्ही एकीकडे प्रश्न सोडवता, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरातले क्राईम वाढताना पाहायला मिळते. परवा वंजरवाडीच्या परिसरामध्ये एका व्यापाऱ्याला बोलवून घेतलं आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले गेले. मला ते कळालं, मी पण पोलीस अधिकाऱ्यांशी सारखं बोलत आलोय की दादा नसल्याने असं आपल्याला इथं काही होता कामा नये. सर्वांनी एकदम कायदेशीरपणाने वागायला पाहिजे. मला कळालं की काय पोलीस आपलं पेट्रोल स्टेशनवरती पण काय युवक जाऊन गोंधळ नाहीतर काहीतरी दादागिरी करतायत. तर तसं मी पोलिसांना सांगितलं आणि वहिनींची पण माझा त्याचा संपर्क आहे आणि कायदेशीर सगळीकडे जसं दादा असताना सगळं व्यवस्थित होतं तसंच आमचा प्रयत्न चालू आहे. राज्यसभेची एक जागा रिकामी झालेली आहे, त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, तर तुमचं बी नाव चर्चेत येतं. आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे. योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029 ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल, मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील. एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार नाही, मात्र योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029 त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळ्याच म्हणजे माझ्या जवळच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. दादा, राज्यसभेची जागा खाली झालेली आहे, कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? भुजबळ देखील म्हणाले आहे की पक्षाचा निर्णय मला मान्य असेल. तर मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थदादा पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील. परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो. दादानंतर तुम्ही जनता दरबार पहिल्यांदाच घेत आहे. नागरिक अनेक ज्या समस्या घेऊन बाहेर आल्यानंतर दादांची सावली जयदादांमध्ये दिसत आहेत, अशा भावना व्यक्त करताना दिसत आहेत. कसं पाहताय? नाही, भावनिक तर मी पण आहे. जेव्हा लोक मला ते सांगतात